लातूर आणि उदगीर परिसरातील वाहनधारकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. जर तुमच्या वाहनाला अजूनही HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवली नसेल तर आजपासून तुमची गाडी RTOच्या थेट रडारवर आली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना ही प्लेट बसवण्यासाठी दिलेली 30 जूनची अंतिम मुदत काल संपली आहे आणि आजपासून थेट दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे. लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आकडेवारीनुसार क्षेत्रात 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या एकूण 3,38,219 वाहने आहेत. त्यापैकी फक्त 1,39,866 वाहनांनीच प्रत्यक्ष ही हाय सिक्युरिटी प्लेट बसवली आहे, तर 22,000 वाहनधारकांनी केवळ बुकिंग केलं आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 1,98,433 वाहनधारकांनी अजूनही कोणतीही प्रक्रिया केलेली नाही. या सर्व वाहनांवर आता RTOचा दंडात्मक बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही ऑनलाईन बुकिंग किंवा नंबर प्लेट बदलली नसेल तर आजच करा, अन्यथा RTOच्या मोठ्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावं लागणार आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. नमस्कार, मी आशिष कुमार अय्यर, असिस्टंट RTO लातूर. 30 जून 2026 पर्यंत HSRP नंबर प्लेट बसवण्याकरिता मुदत वाढ देण्यात आलेली होती. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. ज्या वाहनांनी HSRP नंबर प्लेट बसवलेली नाही त्या वाहनांचे काम जसं की वाहनात बदल करणे, वाहनाचा पत्ता बदलणे किंवा वाहन हस्तांतर करणे अशा स्वरूपाचे कामकाज परिवहन विभागात केले जाणार नाही. तसेच ज्या वाहनांनी HSRP नंबर प्लेट बसवलेली नाही त्या वाहनांवर आमच्या अंमलबजावणी पथकाद्वारे मोटर वाहन कायद्यातील कलम 177 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. तरी याद्वारे मी सर्व वाहनधारकांना आवाहन करतो की ज्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवलेली नसेल त्यांनी तात्काळ अधिकृत फिटमेंट सेंटरकडून नंबर प्लेट बसवून घ्यावी. धन्यवाद. 1 एप्रिल 2019च्या पूर्वीच्या सर्व गाड्यांना नंबर प्लेट जे आहे ते HSRP नंबर प्लेट कायमस्वरूपी किंवा नियमानुसार करणं बंधनकारक असल्याचं परिपत्रक शासनाच्या वतीनं काढण्यात आलं होतं. त्याची मुदत 30 जूनपर्यंत होती. मात्र ही मुदत काल संपलेली आहे आणि आज प्रत्यक्षात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवरती जे आहे ते कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. आतापर्यंत बहुतांश वाहनधारकांनी आपल्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवून घेतलेल्या आहेत. मात्र 1,98,000 संपूर्ण जिल्ह्यातील आकडा जर पाहायला गेलं तर 1,98,000 वाहनधारकांनी अद्यापही आपल्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवून घेतलेली नाही किंवा तशा प्रकारची कोणतीही नोंदणी अधिकृत पोर्टलवरती करण्यात आलेली नाही. त्यामुळं लातूर जिल्ह्यातल्या जवळपास 1,98,443 वाहनधारक जे आहेत त्या वाहनधारकावरती कुठे ना कुठे हा कारवाईचा बडगा उघडला जाणार आहे. एकूणच पाहायला गेलं तर काल मुदत संपल्यानंतर आजपासून RTOचे फ्लाइंग स्क्वॉड जे आहेत ते तैनात झालेले आहेत. RTOच्या फ्लाइंग स्क्वॉड मार्फत रस्त्यावरती विदाऊट HSRP नंबर प्लेट असलेल्या गाड्यांवरती कारवाई केली जाणार आहे. त्यासोबतच या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यामध्ये अजूनही HSRP नंबर प्लेट जे आहेत ते बऱ्याचशा वाहनधारकांनी बसवून घेतलेले नाहीत. त्यामुळे कुठे ना कुठं या अशा वाहनधारकावरती या RTOच्या फ्लाइंग स्क्वॉडची करडी नजर राहणार आहे आणि याद्वारे कारवाईचा बडगा जो आहे तो RTO कार्यालयामार्फत उगारण्यात येणार आहे. आणि एकूण पाहायला गेलं तर RTOच्या मार्फत अद्याप सर्वांना आवाहन करण्यात आले की लवकरात लवकर HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आणि बऱ्याचशा प्रमाणात जर पाहायला गेलं तर या HSRP नंबर प्लेटकडे अनेकांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलं असल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळते. आणि एकूणच पाहायला गेलं तर आजपासून जे आहे ते HSRP नंबर प्लेटच्या बाबतीमध्ये थेट आता RTO मार्फत कारवाया ज्या आहेत ते सुरू होणार आहेत आणि त्या मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये होणार असून नागरिकांनी आणि वाहनधारकांनी तात्काळ या ठिकाणी HSRP नंबर प्लेट बसवून घ्याव्यात असं आवाहन देखील RTO कार्यालयामार्फत करण्यात आलंय. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.